एनिवन काल काय काय घेतलं? पॉवर पेन आणि व्ह्यू काय? पेन तीन पेन्स. ओके ओके. What are the views present in Power BI? data Views. views reports model and table. Report view, table view, and then model view. And what are the panes? Visualization Right. And what is the difference between त्याच्या visualization pane म्हणतो आपण. What is the difference between dashboard and report? dashboard is a single page entry and Right. Report is a multiple pages and dashboard is a only single page. Okay. What are the two types of data to get? data sourcing. Right. पॉवर BI मधून आपण गेट डेटा घेतो आणि पॉवर BI मधून सोर्स डेटा. ओके. असं सांगणार का इंटरव्ह्यूला? थ्रू पॉवर बाय डेस्कटॉप बाय गेट डेटा and through Power Query Editor by new sources. क्लिअर आहे? डेटा अंडरस्टँड झालाय सगळ्यांना? लोड करून घेतलाय डेटा. आता पॉवर क्वेरी एडिटरला जावं सगळे. कसं जाणार पॉवर क्वेरी एडिटरला? पॉवर बाय डेस्कटॉप मध्ये ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करा. राईट. जेव्हा मी ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक करता कुठे जाणार ते पॉवर क्वेरी एडिटरला. स्क्रीन शेअर नाही सर. कुठे जाणार? ट्रान्सफॉर्म डेटावर क्लिक केलं कुठे जातं ते पॉवर क्वेरी एडिटरला. ओके. इथं डेटा दिसतोय तुम्हाला सगळं. लेफ्ट साईडला काय जेवढं फाईल लोड केलं ते कुठे दिसतं ते लेफ्ट साईडला. मध्ये टॅब आहे त्याच्यामधलं पूर्ण जे डिस्क्रिप्शन असेल ते कुठे दिसतंय मध्ये. आणि जे आपण ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे आणि जे काही अप्लाइड स्टेप्स होतील ते कुठे दिसणार तुम्हाला राईट साईडला. ओके. अप्लाइड स्टेप्स म्हणजे काय? एखादं ट्रान्सफॉर्मेशन केलं म्हणजे मी एखादं एक्स्ट्रॅक्शन केलं, कॅलेंडरमध्ये इयर एक्स्ट्रॅक्ट केलं तर जे इयर एक्स्ट्रॅक्ट करणार ते तुम्हाला इथं दिसणार अप्लाइड स्टेप्समध्ये. राईट. सो तुम्ही अंडो रिडो माहिती का एक्सेलमध्ये अंडो रिडो ते तुम्ही इथून करू शकता अंडो. ओके. ठीक आहे. सो जेव्हा होम टॅबमध्ये तुम्ही जाताय तेव्हा काहीतरी इथे टॅब्स आहेत. ओके. फर्स्ट आहे न्यू सोर्स. न्यू सोर्स म्हणून काय घेतो आपण? डेटा घेतो. ओके. डेटा इम्पोर्ट करतो. सेकंड आहे रिसेंट सोर्सेस. जेव्हा मी रिसेंट सोर्सेसवर क्लिक करतो काय दिसतं इथे? जे फाईल रिसेंटली तुम्ही इम्पोर्ट केल्या त्या दिसतात. देन आहे एंटर डेटा नंतर बघू आपण. ओके. देन आहे डेटा सोर्स सेटिंग. ओके. तुम्ही तो गेम खेळाय का? मामाचं पत्र हरवलं ते मला सापडलं. खेळ लहानपणी खेळ. ओके. डेटा सोर्स सेटिंग सेम ऍक्ट करतं. म्हणजे काय? आता माझ्या हे प्रोडक्ट लुकअप आहे. ओके. प्रोडक्ट लुकअप आहे. प्रोडक्ट लुकअप कुठे? फाईल कुठे आहे? डेस्कटॉपला आहे. प्रोडक्ट लुकअप फाईल कुठे आहे? डेस्कटॉपला. कुठे गेली? दिसते का तुम्हाला? आहे. सॉरी. कुठे आहे ती फाईल? डेस्कटॉपला आहे. त्याचा सोर्स काय झाला? डेस्कटॉपला कुठे ती फाईल स्टोर आहे. काय करतो तुम्ही आता? कट करतो इथून. ठीक आहे. कट करतो ती फाईल आणि माझ्या पॉवर बीआयच्या फोल्डरमध्ये टाक. ओके. आपला डेटा तिकडे आहे ना सगळं ॲडव्हेंचर वर्क्समध्ये. पेस्ट. ओके. आली फाईल इथं. अगेन मी पॉवर क्वेरी एडिटरला जातो. ठीक आहे. इथं रिफ्रेश एकदा रिफ्रेशवर क्लिक करतो. गेला. सोर्स काय झाला? मिसमॅच झाला का? ती फाईल कुठे होती आधी? डेस्कटॉपला. आता कुठे गेली? फोल्डरमध्ये. पॉवर बीआय डेस्कटॉप पॉवर बीआयचं नाव फोल्डर आहे त्याच्यामध्ये गेली. राईट. मला काय करावं लागेल आता? त्याचा सोर्स चेंज करावा लागेल. राईट. काय करावं लागेल? त्याचा सोर्स चेंज करावा लागेल. सो काय करणार तुम्ही? काय करणार? नॉट न्यू सोर्स. गो टू द डेटा सोर्स सेटिंग डायरेक्टली. Go to the data source setting and then change the source. Okay. Change the source. Okay. Browse करणार. ओके. देन कुठे आहे ते? पॉवर बीआय मध्ये ॲडव्हेंचर वर्क्स डेटामध्ये अँड प्रोडक्ट लुकअप नावाची फाईल. ओपन. ओके.
and then close. Again refresh. Product lookup open. ओके, ठीक आहे, झालं एवढं. रिफ्रेश करतो, क्लोज करतो आणि रिफ्रेश करतो. Close. अरे रिफ्रेश केलं की फाईल येते. हे रिफ्रेश केलं ना फाईल येते ऑटोमॅटिकली. ओके, मी तर इथे एडिट सेटिंगवर जातो. ओके, इथं अगेन आहे ब्राउज सोर्स, चेंज सोर्स सारखंच आहे. कुठं आहे ते? पॉवर बीआयच्या फाईल्समध्ये ओपन करतो आणि देन ओके करतो. आली फाईल. दोन ऑप्शन आहे, एक एडिट सेटिंग थ्रू करा किंवा डेटा सोर्स सेटिंग करा. ऑप्शन आन्सर तुमचं सेमच येणार आहे. काल सापडलं पत्र तुम्हाला आता. ओके, क्लिअर. तर असं फाईल लिहिण्यासाठी ऑलवेज त्या फोल्डर मध्येच टाकणं रिक्वायर्ड आहे का? तसं नसतं. कधी कधी काय होतं, आपण तुम्ही ते एखादी फाईल कुठूनही इम्पोर्ट करू शकतो. काय आपण तो डेटा कुठूनही फेच करू शकतो. कुठूनही फेच करू शकता, असा काही प्रॉब्लेम नाही. पण कधी कधी काय होतं, तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीकडून फोल्डर घेता किंवा फाईल घेता, ती फाईल कधी कधी मिसमॅच होती तुमच्याकडून, म्हणजे त्याची लोकेशन चेंज होती. सो हे एरर येतं, डेटा सोर्सचा एरर येतो. तो कसं सॉल्व्ह करायचं हे सांगितलं. ओके फाईन. म्हणजे असं एरर आला तर आपण कसं रिझॉल्व्ह करायचं या ते सांगतो. लाईक या सिच्युएशन. येस येस. ओके, देन आहे रिमूव्ह कॉलम्स अँड चूज कॉलम्स. ह्याच्यामध्ये काय होतं, आता समजा तुम्हाला बाकीचे कॉलम सगळे नल व्हॅल्यूजमध्ये, म्हणजे हाच प्रोडक्ट की नावाचा कॉलम आहे, तोच फक्त फिल आउट आहे, बाकी सगळे नल व्हॅल्यूज आहेत, 0 0 नल वगैरे. आता तुम्हाला हे बाकीचे हवेत का? नाही. तुम्हाला बाकीची रिक्वायरमेंट आहे का? नाही. तुम्हाला फक्त हा पर्टिक्युलर कॉलम गरजेचा आहे ना, राईट? हा पर्टिक्युलर कॉलम, कॉलम 1. सो इथं दोन ऑप्शन आहे. वन इज रिमूव्ह कॉलम्स अँड रिमूव्ह अदर कॉलम्स. जेव्हा मी रिमूव्ह कॉलम सिलेक्ट करेल, जेव्हा सिलेक्टेड असेल तो रिमूव्ह होईल, आणि जेव्हा मी रिमूव्ह अदर्स करेल तेव्हा सिलेक्टेड सोडून बाकी सगळे रिमूव्ह होतील. ओके, काय करतात? रिमूव्ह अदर कॉलम करतो. काय झाले? गायब झाले सर. ओके, बट मला आता परत माझ्या बॅक स्टेपला येतं. इथं अप्लाय स्टेप्स दिसतंय, आली अप्लाय स्टेप्स, काय आली? रिमूव्ह अदर कॉलम. इथं जसं तुम्ही अंडो करता एक्सेलमध्ये, तसं इथं क्रॉसवर क्लिक करा. आला पूर्ण डेटा. ओके, चुका करण्याच्या गोष्टी जरा कमी होतात. जी चुकी झाली तर तुम्ही परत येऊ शकता बॅक स्टेपवर. ओके, देन सेकंड आहे कीप रोज अँड रिमूव्ह रोज. ओके, जेव्हा मी कीप रोजवर क्लिक करेल, काय म्हणते? कीप टॉप रोज अँड कीप बॉटम रोज. म्हणजे आता मी कीप टॉप रोजवर क्लिक करू. ओके, आता कधी कधी रिक्वायरमेंट काय असते, पहिले मला 5 प्रोडक्ट्स दाखव, बाकीचे मला गरज आहे का? नाही आहे. मग टॉप काय दाखवायचे? फक्त 5 पहिले जे असतील ते लिस्टेड ते दाखवायचे मला. सो मी काय करणार? नंबर ऑफ रोज 5 देन ओके. आले पहिले 5 आले, 1 2 3 4 5. ओके, अगेन बॅक साईड. जर बॉटम दाखवायचे असेल तर बॉटम सिलेक्ट करा, तुमचा होमवर्क. रेंजमध्ये पाहिजे असेल तर रेंज करा. ओके, क्लिअर. अँड देन रिमूव्ह रोजवर जेव्हा मी क्लिक करतोय, काय काय दिसतंय? रिमूव्ह टॉप रोज. तुम्हाला टॉप रोज नकोच आहे तर रिमूव्ह करा. देन बॉटम, देन अल्टरनेट रोज रिमूव्ह करा. ओके, काय नाही, जस्ट क्लिक करायचं. आता मी रिमूव्ह बॉटम रोज करतो. ओके, किती मला बॉटमचे नको आहे, मी 40 टाकतो. ऑटोमॅटिकली रिमूव्ह झाले बॅक एंड. जे खालचे होते ना बॉटमचे, ते 40 रोज रिमूव्ह झाले. ओके, आणि ते परत अंडो अगेन अंडो करण्यासाठी अगेन हे करायचं, आपल्या स्टेपचं क्रॉस बटन त्याच्यावर क्लिक करायचं. अगेन ते बॅक स्टेप्सला जातं. ओके, आणि जर तुम्हाला कधी कधी डुप्लिकेट्स असतात तुमच्यामध्ये, राईट, ते डुप्लिकेट्स रिमूव्ह करावं लागतात. काय नाही, रिमूव्ह रोजवर जायचं आणि रिमूव्ह डुप्लिकेट्स डायरेक्टली. जर तुम्हाला ते बघायचे असतील, कीप डुप्लिकेट्स बघायचे आहे का आत्तापर्यंत डुप्लिकेट्स? एक पण नाही. डुप्लिकेट्स आहेत का? नाही. इझी झालं. एक्सेलमध्ये असं आहे का? तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल एक एक गोष्ट, ते कलर आउट करावं लागते, हो ना? जर मल्टिपल व्हॅल्यू सेम असेल त्याचा एक सेम कलर द्यावा लागतो. तिथं आहे का असं? नाही, तुमच्या समोर दिलंय सर. क्लिअर. बाकीचे ॲडव्हान्स ऑप्शन त्यानंतर. ओके, जेव्हा तुम्ही डेटा लोड करता, डेटा अंडरस्टँडिंग झाली, डेटा लोडिंग झाली. ओके, आता जेव्हा तुम्ही डेटा लोड करताय तेव्हा एक काम नेहमी करायचं, त्याचा डेटा टाईप चेक करायचं. काय करायचं? डेटा टाईप. ओके,
आता पण डेटा टाईप काय ह्याचं कॉलम 1 समथिंग काय ते नाव आलंय, पण ते त्याचं नाव काय पाहिजे एक्झॅक्ट, प्रोडक्ट की हवंय ना, राईट? ह्याच्यामुळे प्रोडक्ट की कुठून आलं, कॅलेंडर लुकअप मधून. तुमच्यामधून प्रोडक्ट की कॅलेंडर लुकअप मध्ये. थांबा लोड करतो अगेन डेट. XCSV कॅलेंडर लुकअप आली डेटा. ओके, जे कॉलमचं नेम आहे ते काय आहे, डेट आहे. ते कुठे पाहिजे, ऑलवेज टॉप ऑफ द कॉलमच्या वर पाहिजे ना. तो हे करण्यासाठी 2 ऑप्शन आहेत. एक तुम्ही होम टॅब मध्ये करू शकता और ट्रान्सफॉर्म टॅब मध्ये. होम टॅब मध्ये यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर म्हणून आहे. ओके, आणि जेव्हा मी ट्रान्सफॉर्म टॅब मध्ये जातोय तेव्हा इथं डायरेक्ट फर्स्ट ऑप्शन आहे, यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. त्याला जस्ट क्लिक करतो मी. केलं क्लिक, कुठं गेलं ते, जे डेट कुठं होतं फर्स्ट कॉलम फर्स्ट रोला होतं ना, ते कुठं गेलं, हेडरला गेलं ऑटोमॅटिक. ओके, ह्या गोष्टी केल्या. सेकंड स्टेप, डेटा टाईप चेक करायचा. नेहमी डेटा टाईप चेक करायचा. आत्ताचा डेटा टाईप काय, कुठं बाग दिसणार, होम टॅबमध्ये जायचं आणि तर डेटा टाईप काय आहे त्याचा, टेक्स्ट. कशामध्ये पाहिजे, डेटमध्ये पाहिजे. ओके, डेट सिलेक्ट कर. जेव्हा डेट सिलेक्ट करतोय मला असा एरर येतोय, सगळ्यांना येतो, केलाच नाही डायरेक्ट ऑनलाईन एरर येतोय. रिप्लेस कर. आला सगळ्यांना एरर आला, एव्हरीवन. ओके, हा एरर काय येतोय, आपली डेट फॉर्मॅट आणि जी फाईल फॉर्मॅटची डेट फॉर्मॅट आहे, दोघींमध्ये डिफरन्स आहे. का, तो मायक्रोसॉफ्टचा डेट आहे ना, त्याचा डेट फॉर्मॅट एकदम डिफरंट आहे आणि आपला डेट फॉर्मॅट वेगळा आहे. ओके, म्हणजे जो इंडियन डेस्कटॉप आहे त्याचा डेट फॉर्मॅट वेगळा आहे, त्यामुळे हा एरर येतोय. हा एरर आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, अगेन बॅक स्टेपला जाऊ. गेला, इथं ABC म्हणून आहे, दिसतंय इथं ABC सगळ्यांना साईडला ABC. त्या ABC वर क्लिक करा. केलं, इथं साईडला ABC, कॉलमच्या साईडलाच ABC क्लिक केलं सगळ्यांनी. तर साईडला युझिंग लोकल म्हणून आहे. युझिंग लोकल का, आपल्याला लोकल डेट वापरायची ना. लोकल डेट म्हणजे काय, आपल्या इंडियन डेटनुसार जायचं, राईट. युझिंग लोकल क्लिक केलं, युझिंग लोकलवर डेटा टाईप आणि लोकल समथिंग आलं. लोकल काय, इंग्लिश इंडियाच असणार आहे. डेटा टाईप काय पाहिजे आपल्याला, डेट फॉर्मॅटमध्ये पाहिजे, डेट. ओके, अँड देन ओकेवर क्लिक कर. झाला, सॉल्व्ह झालं एरर डायरेक्ट. काशी काय काय एरर काय येत होतं, एरर बिकॉज येत होता की दोघांचा डेटा फॉर्मॅट वेगळा होता. जो डेटा फॉर्मॅट मायक्रोसॉफ्टचा होता समथिंग तो वेगळा आहे आणि आपल्या इंडियननुसार डेटा फॉर्मॅट वेगळा आहे. त्यांचा कसा असतो, इयर मंथ डेट, आपला कसा असतो डेट मंथ अँड इयर. या त्यामुळे आपण तिथं जाऊन सिस्टीम मध्ये चेंज केलं. क्लिअर सगळ्यांना, एव्हरीवन, झाला सॉल्व. वेट ते मग मी चुकतो दरवेळेस ते ऑफ करायचं. आता ओके, जायचं पुढे. मी समथिंग काय जे माझे चेंजेस करायचे होते ते मी करून घेतले. ओके, आता मला ह्याच्यामधून ट्रान्सफॉर्मेशन करायचं. काय काय ट्रान्सफॉर्म करू शकतो या डेट टेबल मधून, किंवा काय काय एक्स्ट्रॅक्शन करू शकतो ज्याच्या थ्रू मला व्हिज्युअल्स मिळते. इयर वाईज, ओके, देन मंथ वाईज, ओके, देन वीक वाईज, ओके, नेक्स्ट डे, ओके, डे वाईज, क्वार्टर वाईज. ओके, ठीक आहे. मला काय करायचं, एक्स्ट्रॅक्शन करायचं म्हणजे काय करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन करायचं. काय करायचंय, ट्रान्सफॉर्मेशन करायचं. जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल मी ट्रान्सफॉर्म टाईपमध्ये जातो सिम्पली. ओके, ट्रान्सफॉर्म टाईपमध्ये गेलो. डेट मला कशावर करायचं ऑपरेशन, डेट ह्या कॉलमवर ऑपरेशन परफॉर्म करायचंय. टेक्स्ट आहे का, नाहीये. न्यूमरिकल आहे, नाहीये. त्यामुळे सगळे फेड आउट आहेत, दिसतात आहे का, आणि कोणतं फेड इन आहे, फक्त डेट.
फक्त तुम्हाला डेट कॉलम विजिबल आहे ना, बाकी काय सगळे नॉट विजिबल आहे. ओके, मला काय करायचं आता, ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे. फर्स्ट काय करायचं, इयर एक्सट्रॅक्ट करायचं. डेटवर क्लिक करा, सिम्पल केलं. त्याच्या रिगार्डिंग सगळे ओपन झालेत ऑप्शन्स, झालेत का असे सगळ्यांचे. सो मला काय फर्स्ट स्टार्ट करायचं, इयर एक्सट्रॅक्ट करायचं. इयरमध्ये गेलो आणि इयर क्लिक कर. काय करणार, इयर क्लिक. ओके, जे ट्रान्सफॉर्मेशन झालंय ते विदिन द कॉलम झालंय, म्हणजे जे मला आउटपुट पाहिजे होतं ते त्याच कॉलममध्ये मिळालं. बट माझा मॅनेजर सायको आहे, तो मला आला आणि तो म्हणला मला ह्या पर्टिक्युलर डेटचं सेल्स दे. कसं देणार, माझ्याकडे डेट कॉलमच नाही, डेटच गायब झाली माझी. जे ट्रान्सफॉर्मेशन झाले ते विदिन द कॉलम झाले. त्यांनी मला फक्त इयर दिलं ना, डेट गायब झाली ऑटोमॅटिकली. तिच्या डेटा लॉसचा चान्स जास्त आहे. ओके, त्यामुळे जेव्हा तुम्हाला एखादं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असतं आणि जे आउटपुट एखादं न्यू कॉलममध्ये हवंय ना दरवेळेस, त्यासाठी यूज करायचं ऑलवेज ऍड कॉलम. काय करायचं, ऍड कॉलम. अगेन मी बॅक स्टेपला जातो. म्हणजे जो कॉलम आहे तो न यूज करता आपण त्यासाठी एक नवीन यूज येस, करायचा, त्याच्यामध्ये डेटा चेंजेस करायचे आणि ओरिजिनल आहे तसं ठेवायचं. राईट राईट राईट. ओके, सो मला काय करायचं, अगेन इयर एक्सट्रॅक्ट करायचं, ऍड कॉलम मध्ये जा, सिम्पली ऍड कॉलम मध्ये. तिथं डेट ऑप्शन अगेन ओपन होतं, झालाय. डेटवर क्लिक करतो आणि इयर मध्ये जातो. अगेन गेलो इयर मध्ये, इयरवर जे काही ट्रान्सफॉर्मेशन झालेत कुठे दिसतंय तुम्हाला, एका न्यू कॉलम मध्ये झालंय. आणि तुम्ही डेट वाईज पण इन्फॉर्मेशन त्याने विचारले तर देऊ शकता, इयर वाईज पण देऊ शकता. दिस इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इन इंटरव्ह्यू, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ट्रान्सफॉर्म अँड ऍड कॉलम. ट्रान्सफॉर्म मध्ये काय होतं, जे काही चेंजेस होतात ते विदिन द कॉलम होतात. विदिन द कॉलम झाले ना सगळे. आउटपुट त्यांनी नवीन कॉलम मध्ये दिलं का आपल्याला, नाही दिलं, त्याच कॉलम मध्ये दिलं त्यांनी. ओके, काय दिलं त्यांनी, त्याच कॉलम मध्ये दिलं. आता तुम्ही 4 मित्र आहेत समजा, त्यातला एक मित्र लय हट्टी असतो, तो ऐकतो का तुमचं, नाही ऐकत, तो त्याची मनमानी करतो. राईट, त्याला तो त्याच्यानुसार बदलतो. तुमच्यावर त्याचा अफेक्ट होतो का, काय नाही होत. तसंच ट्रान्सफॉर्म, तो त्याच्या हट्टी येतो, तो म्हणतो मला ह्याच कॉलम मध्ये ऑपरेशन परफॉर्म करा. बट ऍड कॉलम काय, समजूतदार, तुमचे 4 मित्र पण समजूतदार. तो काय होतं, बाबा घे तुला समजून घेतलं, मग त्याने काय केलं, एक नवीन कॉलम क्रिएट केला आणि तिथं सगळं ट्रान्सफॉर्मेशन केलं. क्लिअर, सर कॉलम ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम. आहे, तो वाला कॉलम जस्ट सिलेक्ट करायचा आणि त्याच्यावरती जाऊन तिकडे डेट वरती, राईट सॉरी राईट, ऍड कॉलम मध्ये गेलो आणि डेटवर क्लिक केला आणि तिथून एक्सट्रॅक्ट केलं. ओके, ठीक आहे, मी इयर एक्सट्रॅक्ट केलं. अगेन डेट सिलेक्ट करतो. अजून काय एक्सट्रॅक्ट करू शकतो, काय दिसलं तुम्हाला अजून इथं, मंथ दिसलं, क्वार्टर दिसलं, वीक दिसलं आणि डे दिसलं. ओके, मंथ करू की क्वार्टर करू, आधी क्वार्टर करू, क्वार्टर ऑफ द इयर, सिम्पल. आले 1 क्वार्टर 2 क्वार्टर इथं दिसून जाईल तुम्हाला. 1 2 सर 3 एक 4. मिनिट थांबा ना. मला एक क्वेश्चन आहे, आपण जेव्हा हे करत असतो तेव्हा जो डेट वाला कॉलम आहे त्याला सिलेक्ट करायचं का, जो न्यू ऍड करायचं त्याला select करायचं? जो डेट कॉलम आहे त्याला ऑलवेज सिलेक्ट करा. आणि ऍड कॉलम एकच केलं ना मगाशी तुम्ही ऍड? हा, मग ऍड केलं, एकच आलं ना. मग तो मी परत डेटवर सिलेक्ट केलं आणि अगेन ऍड केला. ओके फाईन. ओके, क्वार्टर आले 1 2 3 4 समथिंग काहीतरी आले. ओके, ठीक आहे. अजून काय एक्सट्रॅक्शन करू शकतो आपण, मंथ क्वार्टर झाला, आता मंथ. ओके, मंथवर क्लिक करतो, मंथ किंवा नेम ऑफ द मंथ ठेवतो. ओके, 2 ऑप्शन, एक मंथ ठेवा. जर मंथ ठेवलं तर तो न्यूमेरिकल्स व्हॅल्यू देणार 1 ते 12 पर्यंत, आणि जर नेम ऑफ द मंथ ठेवलं तर नॉर्मल नेम, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. ओके, नेम ऑफ द मंथवर क्लिक करतो, आलं जानेवारी जानेवारी 1 तारीख आहे ना ती, पुढे आलं दिसतंय का तो, ऑगस्ट एप्रिल सगळं दिसतं. ओके, ठीक. अजून मंथ झालं, इयर झालं, ओके, वीक. वीकच्या आधी आपण ना नेम ऑफ द डे करू किंवा डे करू नॉर्मल. ओके, वीकच्या आधी काय करू, नेम ऑफ डे करू नॉर्मल. ठीक आहे, डे केलं, काय आलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 31 पर्यंत असतो ना महिना, 31-30 पर्यंत असतो. काय केलं मी, सिम्पली डेट कॉलमला सिलेक्ट केलं, ऍड कॉलम मध्ये गेलो, डेटवर क्लिक केलं आणि इथं डे मध्ये गेलो आणि तिथून डे एक्सट्रॅक्ट केलं, आले डे. ओके, आता मला माझा वीक कधी स्टार्ट होतो हे बघायचं. काय बघायचं मला, माझा वीक कधी स्टार्ट होतो. ओके, क्लिअर, सगळ्यांना क्वेश्चन क्लिअर. मला वीक कधी स्टार्ट होतं हे मला बघायचं. सो मी वीक मध्ये जाणार, गेलो त्या कॉलमला सिलेक्ट केलं आणि वीक मध्ये गेलो, इथं स्टार्ट ऑफ द वीक आहे. ओके, स्टार्ट ऑफ द वीकला सिलेक्ट करतो मी जस्ट. ठीक,
ओके, अँड देन नेम ऑफ द डेला एक्स्ट्रॅक्ट करतो. ठीक आहे, अगेन डेटला सिलेक्ट करतो आणि नेम ऑफ द डेला एक्स्ट्रॅक्ट करतो. केलं. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, आणि जो तुमचा न्यू वीक स्टार्ट होतोय तो कुठून होतोय? संडे पासून होतोय. संडे पासून होतं ना, दिसतंय काय? वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, न्यू डेट आली, तिथं न्यू वीक चालू झालं. अगेन 5 तारखेपर्यंत सॅटर्डे, अगेन 12 तारखेला काय येतोय? संडे. ओके, जेव्हा न्यू वीक स्टार्ट होतं त्याची डेट देतोय आणि त्याचा डे नेम देतोय. ओके, बट इंडियामध्ये असं असतं का? संडेला वीक स्टार्ट होतो आपल्याकडे, कधी होतो? मंडेला होतो, राईट? सो आपल्याला काय करायचं? चेंज करावं लागेल ना. ओके, बॅक स्टेप जातो अगेन. ठीक आहे, डे नेमला बॅक स्टेप गेलो आणि स्टार्ट ऑफ द वीकला सिलेक्ट केलं. जेव्हा मी अप्लाय स्टेप्स करतोय तुम्हाला साईडला काहीतरी सेटिंग्स दिसतात ते सेटिंग्स. ओके, इथं इन्सर्टेड स्टार्ट ऑफ द वीक आहे सगळ्यांचं सिलेक्टेड. त्या साईडला एक सेटिंग आहे, त्या सेटिंगवर क्लिक कर. ओके, आता तुम्हाला इथं काहीतरी दिसेल, डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक समथिंग डेट. ह्याला म्हणतो आपण एम कोड, जो पॉवर बीआयच्या बॅकएंडला यूज होतो. कोणता कोड यूज होतो पॉवर बीआयच्या बॅकएंडला? एम कोड, एम लँग्वेज कोड म्हणतो याला. ओके, काय दिलं त्यांनी? डेट, म्हणजे एक फंक्शन यूज केलं डेट नावाचं, डॉट स्टार्ट ऑफ द वीक. स्टार्ट ऑफ द वीक नावाचं पण फंक्शन आहे, त्यांनी आतमध्ये पास केलं आपला डेट कॉलम आपला जो प्रेझेंट आहे ना, तो डेट कॉलम पास केला आणि तिथून त्यांनी काय दिलं आपल्याला? एक स्टार्ट ऑफ द वीक दिलं. ओके, बट मला कधीपासून पाहिजे? मंडे पासून. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. ह्याला नंबर्स कसे असतात? 1, 2, मंडेला 1, ट्यूजडेला 2, असेच असतात ना, ते 0 पर्यंत. बरोबर आहे? मग कधीपासून स्टार्ट करायचं? मंडे पासून. ओके, मंडेला काय असतो? 1, कॉमा द्या आणि 1 टाका. येस, ब्रॅकेटमध्ये कॉमा. जेव्हा मी कॉमा देतो त्यांनी काय विचारतोय बघा, डेट टाइम ॲज एनी, म्हणजे आपण डेट कॉलम पास केला. ओके, देन फर्स्ट डे ऑफ वीक कोणता पाहिजे तुम्हाला? फर्स्ट डे ऑफ वीक मंडे पाहिजे होता आपल्याला, त्यामुळे आपण 1 सिलेक्ट केलं. ओके, आणि डायरेक्ट वरती पॅरामीटर दिले. ओके, 1 टाकतो, टाकला, सेकंड टाकलं, अँड देन ओके क्लिक करतो. कधी डेट पण चेंज झाली का? आपला वीक पण चेंज झालाय ना, ओके, स्टार्ट ऑफ द वीकला सिलेक्ट करून तिथं नेम ऑफ द डे एक्स्ट्रॅक्ट करतो. अगेन कोणता आला? मंडे. स्टार्ट ऑफ द वीक कोणता आला? मंडे. क्लिअर सगळ्यांना? येस, नेम ऑफ द डे क्लिअर सगळ्यांना? इफ तुमचा मॅनेजर आला किंवा तुमच्याकडे कधी बाहेरून डेटा येतो, त्याला आपल्यानुसार चेंज करावा लागतो, तुम्ही करू शकता. एव्हरीवन? ओके, ऑनलाईन कळत आहे? येस सर. आशिष, अभिजित, Yes, sir. देव, Yes, sir. हर्षदा, Yes, sir. ओके, सायली, शिवानी, Yes, sir. कळतं. सोबत आहेत माझ्या सगळे? कसं चेंजेस sir. करायचं हे कळालं? सगळ्यांना? एव्हरीवन? येस झालं ऑफलाईन? सर, ऐका ना, येस. जेव्हा आपण चेंजेस करतो ना, तेव्हा आपल्याला ओरिजिनल कलम चूज करायचा की राईट. आता तुम्ही इथे स्टार्ट ऑफ द वीक केलं. इथं स्टार्ट ऑफ द वीक का केलं मी? मला बघायचं होतं माझा नेम ऑफ द डे खरंच एक्स्ट्रॅक्ट झालाय का, म्हणजे मंडे पासून स्टार्ट झालाय का, त्यामुळे मी इथं स्टार्ट ऑफ द वीक सिलेक्ट केलं. मी काय करतो, हे बघ, इन्सर्टेड, अगेन बॅक स्टेपला जातो आणि डेट कॉलम सिलेक्ट करतो आणि अगेन मी इथून नेम ऑफ द डे हे एक्स्ट्रॅक्ट करतो. केलं. इथं काय दिसतंय? वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. आता जी नवीन चालू झाली ते कुठून दिसते तुम्हाला? मंडे. असं पण करू शकतो किंवा जो पर्टिक्युलर कॉलम त्याच्यावर पण ऑपरेशन करू शकतो. बट मला तुम्हाला दाखवायचं की बाबा सगळे मंडे पासून आता मंडे पासून झालं, मी कसं पण चेंजेस केलं, मग अशी 1 टाकलं तिकडे म्हणून.
काय काय हा येस मागाशी 1 टाकला आपण त्यामध्ये चेंजेस झाले. हम्म. जर ट्यूजडे पासून पाहिजे असतं तुम्ही काय टाकलं असतं 2. वेनसडे पासून स्टार्ट असायचं काय टाकलं असतं 3. ते संडे पर्यंत संडे येतो 0 येतो. आणि ते चेंजेस करण्यासाठी पण आपल्याला ह्याच कॉलमला म्हणजे तसं काही या रूल नाही ना आपण कुठे नाही ते जर आपण तुम्हाला स्टार्ट ऑफ द वीक जर तुम्हाला स्टार्ट ऑफ द वीक चेंज करायचं असेल तुम्हाला पर्टिक्युलर कॉलमवरच ऑपरेशन परफॉर्म करायला. ओके सर. ओके मी स्टार्ट ऑफ द वीक केला. फर्स्ट काय केलं मी डेट मधून स्टार्ट ऑफ द वीक एक्स्ट्रॅक्ट केला. तो कुठं आला इथं आलं ते आपल्या स्टेप झाली. ओके इथं सेटिंग्स म्हणून आहे आपल्या स्टेप्स मध्ये साईडला सेटिंग्स म्हणून आहे. तर सेटिंगवर क्लिक केलं मी. जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा एक पॉपअप विंडो ओपन होते. इथं काहीतरी त्यांनी दिलंय डेट डॉट स्टार्ट ऑफ द वीक. त्यांनी बाय डिफॉल्ट इथं काय घेतलेलं 0 घेतलेलं. काय घेतलेलं बाय डिफॉल्ट 0 घेतलेलं. 0 म्हणजे काय असतो संडे असतो. ओके बट आपल्याला काय पाहिजे होतं मंडे. त्यामुळे आपण काय केलं कॉमा अँड देन 1. इथं विचारतोय ना तो डायरेक्ट फर्स्ट डे ऑफ वीक कोणता पाहिजे तुम्हाला. डायरेक्ट विचारतो तुम्हाला कोणता पाहिजे होता आपल्याला मंडे. त्यामुळे मी 1 टाक. ओके क्लिअर. क्लिअर. ठीक आहे आली इथे डेट काय ते. आता ट्रान्सफॉर्म का आले सगळ्यांना ऍड कॉलम डिफरन्स का आलाय दोघांचा तिकडे लक्ष द्या. का आलाय डिफरंट ट्रान्सफॉर्म ऍड कॉलम एक्सट्रॅक्शन कसं करायचं का आलं डेटचं. ओके देन इथे एक व्ह्यू टॅब आहे. आता समजा तुमचा बेस्ट फ्रेंड आहे ठीक आहे तुमचा बेस्ट फ्रेंड आहे. त्या बेस्ट फ्रेंडला तुमचे कांड माहिती असतात बरोबर. जे तुम्ही काय करता ते कोणाला माहिती असतं तुमच्या बेस्ट फ्रेंडला माहिती असतात. तसेच पॉवर बीआयचे पण काहीतरी कांड असतील ना एरर्स असतील राईट व्हॅलिड्स वगैरे असतील ते मला बघायचे. तुम्ही एक्सेलमध्ये कसं करता जर तुम्हाला डुप्लिकेट्स फाईंड करायचे एरर फाईंड करायचे असतील कसं करता एक्सेलमध्ये. डेटा सिलेक्ट करतो हम्म. आणि मग त्या टॅबमध्ये खूप हेक्टिक आहे खूप हेक्टिक आहे. ओके मी काय केलं व्ह्यू टॅबमध्ये गेलो. ओके व्ह्यू टॅब गेल्यानंतर कॉलम क्वालिटी चेक केली आली. देन कॉलम डिस्ट्रीब्युशन केली. ओके कॉलम क्वालिटी जेव्हा मी क्लिक करतोय काय दिसतंय व्हॅलिड किती एरर किती आणि एमटी किती. व्हॅलिड 100% आहे एरर किती 0% एमटी 0%. माझं काम इझी झालं. मला एरर फाईंड करायची गरज पडली का सेपरेट आउटली. एमटी फाईंड करायची गरज पडली का नाही. तुम्ही कसं फाईंड करू एक्सेलमध्ये कसं फाईंड आउट करता एमटी वगैरे फाईंड करायचं असेल तर फिल्टर करतो परत. फिल्टर डेटा करता आणि देन सिलेक्ट करता ना बाकीच्या मध्ये राईट. तसं करायचं आहे का इथं नाही डायरेक्ट दिलंय. कुठे गेलो मी व्ह्यू टॅब मध्ये गेलो. देन तिथं कॉलम क्वालिटी आणि कॉलम डिस्ट्रीब्युशन चेक केलं. क्लिअर. ओके हे तर काय आलं. देन इथं काय तरी डिस्टिंक्ट अँड युनिक दाखवतं. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक. एव्हरीवन सर मे बी युनिक म्हणजे डिफरंट असेल म्हणजे एकदाच व्हॅल्यू त्याची असेल आणि डिस्टिंक्ट म्हणजे मे बी सेम असेल रिपीटेड असेल. डिस्टिंक्ट म्हणजे रिपीटेड. युनिक म्हणजे तरी युनिक म्हणजे रिपीटेड कोणी एक्झाम्पल देऊ शकतो. कॅलेंडर टेबल कुठे गेलं. ओके काय डिफरन्स आहे डिस्टिंक्ट अँड युनिक मधला. एसक्यूएल शिकलाय ना एसक्यूएल मध्ये झालं ना. युनिक मध्ये आपण null allowed करतो. ठीक आहे आणि डिस्टिंक्ट म्हणजे आपण डुप्लिकेट सेपरेटेड. बोल ओके त्याला काय म्हणतो आपण डिस्टिंक्ट अँड युनिक. एक्झाम्पल देऊ शकता कोणाला पण बेसिक एक्झाम्पल. मध्ये दिलं की 3 डिस्टिंक्ट आहेत म्हणजे 2020, 21, 22 ओके आणि ते रिपीट झाले 22 त्यामुळे युनिक मध्ये कोण चालू. ओके 5 मित्र आहेत. 5 मित्रांमध्ये तिघांची नाव सेम आहे म्हणजे अथर्व रोहन तो नाव काय श्रेया. रोहन श्रेया आणि अथर्व. यामध्ये युनिक काय झालं अथर्व म्हणजे का तो रिपीटेड आहे. आणि डिस्टिंक्ट कोण झाले हे दोघं रोहन आणि श्रेया. क्लिअर. डिस्टिंक्ट म्हणजे काय की एक
ते रिपीटेड नसतात, एक सिंगल व्हॅल्यू ओनली, त्याला आपण डिस्टिंक्ट म्हणतो. आणि युनिक म्हणजे काय, सेपरेट मल्टिपल टाइम्स असू शकतात ते. ओके, त्यांचं आडनाव वेगळे ना, पण नाव काय सेम, त्यामुळे त्याला युनिक. ओके, क्लिअर आता डिस्टिंक्ट युनिक. आता मी जातो माझ्या प्रोडक्ट लुकअप मध्ये. ठीक आहे, प्रोडक्ट लुकअप मध्ये गेलो अँड देन आले सगळे प्रोडक्ट लुकअप मध्ये. मला फर्स्ट काय करावं लागेल, यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर, बरोबर ना. कुठून करणार मी, ट्रान्सफॉर्म टॅब मध्ये जाणार अँड यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर. ठीक आहे, प्रोडक्ट लुकअप मध्ये नका जाऊ, आधी कस्टमर लुकअप मध्ये जाऊ. सॉरी, कस्टमर लुकअप मध्ये जाऊ. कस्टमर लुकअप मध्ये जाऊन त्याला यूज फर्स्ट रो ॲज अ हेडर कर. नाही नाही, डायरेक्ट होऊ शकतं. जस्ट वेट अ मिनिट. काय आलं, दिसतं हा टेबल सगळ्यांना, आहे सगळ्यांकडे कस्टमर लुकअप नावाचा. त्यामध्ये काय कस्टमरचं नेम, कस्टमर की वगैरे. ओके, बट आता माझा मॅनेजर येतो, तो म्हणतो अथर्व मला हे 3 सेपरेट आउट नको आहे, मला प्रेफिक्स फर्स्ट नेम लास्ट नेम एकाच कॉलममध्ये. कशामध्ये हवं, एकाच कॉलममध्ये हवं. म्हणजे आपल्याला एक न्यू आउटपुट पाहिजे. न्यू आउटपुट पाहिजे असेल तर आपण काय यूज करणार, ॲड कॉलम. काय यूज करणार, ॲड कॉलम. मला काय करावं लागेल, तिघांचं एक मर्ज करावं लागेल. काय करावं लागेल, मर्जिंग करावं लागेल. ओके, मला काय पाहिजे, त्याची रिक्वायरमेंट काय होती, प्रेफिक्स फर्स्ट नेम आणि लास्ट नेम एक फुल नेम म्हणून मला दे. ओके, तुम्हाला काय करायचं, तिघांचं मर्ज करायचे. काय करायचे, कॉलम मर्ज करायचे. ओके, जेव्हा तुम्हाला अशी कंडिशन येते, बेसिकली कंट्रोल दाबा आणि ते 3 कॉलम सिलेक्ट करा. हां, काय केलं मी, कंट्रोल दाबला आणि ते 3 कॉलम सिलेक्ट केले. ओके, ठीक आहे. 3 कॉलम सिलेक्ट केल्यानंतर इथं मर्ज ॲड कॉलममध्ये गेल्यानंतर मर्ज कॉलम्स म्हणून ऑप्शन ओपन होतं सगळ्यांचं. झालं, त्या मर्ज कॉलमवर क्लिक करा. सेपरेटेड बाय स्पेस काही देऊ शकता तुम्ही, सेपरेट बाय कॉमा, इक्वल साईन काही देऊ शकता. मी स्पेस देतो अँड देन कॉलमचं नेम आहे फुल नेम. झालं, कंट्रोल दाबाने सिलेक्ट कर तिन्ही. कंट्रोल दाबून ठेवायचं ना ते. अरे थांबा थांबा, अँड देन इकडे बघा, इकडे बघा, 2 मिनिट इकडे बघा. ओकेवर क्लिक करतो मी. ठीक आहे, जेव्हा ओकेवर क्लिक करेल तेव्हा एक न्यू कॉलम झाला फुल नेम नावाचा. काय दिसतंय, मिस्टर जॉन आहे. क्लिअर, मर्जिंग कसं करायचं, हां एंडिंगला ॲड होतं. नाही का आलं, मला काय करायचं होतं, 3 कॉलम मर्ज करायचे होते, प्रेफिक्स फर्स्ट नेम अँड लास्ट नेम. राईट, मला एक कॉलम सिलेक्ट करावं लागतील ना, तिन्ही कॉलम सिलेक्ट करावे. सिलेक्ट कसं करणार, मला मल्टिपल कॉलम सिलेक्ट करायचे. जस्ट तुमच्या लॅपटॉपवरचं कंट्रोल बटन दाबा, CTRL माहिती ना तेवढं तरी, कंट्रोल बटन. हां, ते क्लिक करा आणि 3 कॉलम सिलेक्ट करा. ह्याच्यावर क्लिक करा, ह्याच्यावर क्लिक करा आणि ह्याच्यावर क्लिक करा. केलं, कर. सर बिफोर दॅट एक कॉलम ऍड करावं लागेल, काय करायला लागेल, एक न्यू कॉलम ऍड करावं लागेल ना. न्यू कॉलम ऍड डायरेक्टली नाही होत, आधी नाही करत आपण. त्याच्या ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर तो ऑटोमॅटिकली न्यू कॉलम मध्ये त्याचा आउटपुट देतो. ओके फाईन. ओके, 3 सिलेक्ट केलं, देन ऍड कॉलम मध्ये गेलो, इथं मर्ज कॉलम्स म्हणून आहे. जसं एक्सेल मध्ये एम्प्टी कॉलम ऍड होतो तसं नाही होत. नाही तसं नाही, डायरेक्टली आउटपुट मध्ये दिसतं आपल्याला कॉलम. ओके, गेल्या ऍड कॉलम मध्ये गेल्यानंतर इथं मर्ज कॉलम आहे, त्याच्यावर क्लिक कर. सेपरेटेड बाय स्पेस. ओके, इथं सेपरेटेड बाय स्पेस करा आणि इथं नाव द्यायचं फुल नेम म्हणून. हां, फुल नेम नाव डन.
बोर होत आहे नाही ना? आलं सगळ्यांना? कळालं मर्जिंग, जर कॉलम्सची मर्जिंग करायची असेल तर कसं करायचं? काय करायचं आपल्याला विदिन द टेबल कॉलम मर्ज करायचे होते. सो मी काय ते कॉलम सिलेक्ट केले. जसं तुम्ही प्रेफरन्स सिलेक्ट करता ना तसं तुम्हाला आन्सर येईल. मी आता काय करतो, फर्स्ट लास्ट नेम घेतो, देन फर्स्ट नेम नाही का, फर्स्ट लास्ट नेम घेतलं, देन फर्स्ट नेम अँड देन प्रेफिक्स, आणि आता मर्ज करतो. सेपरेट स्पेस. ओके, काय दिसते, फर्स्ट काय आलं, लास्ट नेम, देन फर्स्ट नेम अँड देन तुमचं प्रेफिक्स. ओके, जसं तुम्ही कॉलमचं काय म्हणतात एक सिलेक्ट करता, एक सिक्वेन्स सिलेक्ट करता, तसं तुम्हाला आउटपुट भेटतं. क्लिअर इथं सगळ्यांना? आता जो मी एखादा कॉलम बघतोय माझा, सॉरी एक टेबल बघतोय कस्टमर नावाचा, तिथं काहीतरी त्याचा मेल आय डी दिसतोय. ओके, त्या मेल आय डी मध्ये तिथं त्याचं नाव आहे अँड समथिंग काहीतरी राईटला आहे @adventurebugs.com. हे जे साईडला सगळ्यांचं सेम आहे त्याला आपण म्हणतो डोमेन नेम. डोमेन नेम म्हणजे काय, समजा तुम्ही XYZ कंपनीमध्ये काम करताय तर काय होणार, तुमचं नाव त्याच्यापुढे तुमच्या कंपनीचं नाव लागणार, म्हणजे अथर्व@nmd.com असं असतं. हे काय डोमेन नेम. सगळ्यांचं डोमेन नेम सेम आहे हे तर मला कळालं. माझा मॅनेजर येतोय, तो मला म्हणतोय अथर्व मला फक्त डोमेन नेम हवंय, मला त्याचं नाव नको, कारण ते नाव तर मला माहिती, फर्स्ट नेम लास्ट नेम आहे सगळीकडे माझ्याकडे, मला फक्त काय हवंय त्याचं adventurebugs.com हवंय. राईट, कंडिशन का आली, मला काय हवंय फक्त त्याचं डोमेन नेम. ओके, म्हणजे काय ते adventurebugs.com हवं. का आलं सगळ्यांना, कंडिशन का आली? ओके, मला हे सेपरेट आउट करावं लागेल. राईट, काय करावं लागेल, सेपरेट आउट करावं लागेल. जेव्हा मला एखादी कंडिशन येते सेपरेट आउटची तेव्हा मी यूज होते तर डिलिमिटरचा. आता डिलिमिटर म्हणजे काय माहिती कोणाला? ते वेगळं डिलिमिटर, ते डिलिमिटर वेगळं. एनिमेंट डिलिमिटर म्हणजे काय असं तुम्हाला माहिती का? काय सांगा. स्पेसिफिक व्हॅल्यू. ओके, ठीक आहे. अजून एनिवन ऑनलाईन? स्मिता, डिलिमिटर काय असतं? नो सर. ओके, डिलिमिटर म्हणजे काय असतं, सेपरेट करतो एखाद्या व्हॅल्यूला. एक स्पेशल कॅरेक्टर असतो, लाईक हॅशटॅग, डॅश, हायफन, डॉट, @, हे सगळे काय झाले, एक स्पेशल कॅरेक्टर झाले ना, तर आपण काय म्हणतो, डिलिमिटर म्हणतो. ओके, ह्याच्यामध्ये डिलिमिटर काय आहे? काय आहे? @adventurebugs @च्या आधी का नंतर आहे? adventurebugs @च्या आधी का नंतर आहे? आधी. ऍडव्हेंचरच्या आधी. अरे मी काय विचारलं, ॲडव्हेंचरबग्स हे @च्या नंतर आहे का आधी आहे? नंतर नंतर आहे. कधी आहे? नंतर आहे. ओके, मला डिलिमिटर कोणतं झालं मग ह्यामध्ये? @. ओके, सो मला कशा नंतर पाहिजे, डिलिमिटरच्या नंतरची व्हॅल्यू हवी मला. काय हवी मला? डिलिमिटरच्या नंतरची व्हॅल्यू हवी. ओके, हा ॲडव्हेंचरबग्स हवी मला. ओके, काय हवी मला? ॲडव्हेंचरबग्स हवी. इथं एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन आहे, ऍड कॉलम मध्ये जाऊ, इथं एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन गेले, त्या एक्स्ट्रॅक्ट वर क्लिक करा. कधी व्हॅल्यू ॲडव्हेंचरबग्स, डिलिमिटच्या आधी की नंतर आहे? नंतर म्हणजे काय, इंग्लिश मध्ये काय म्हणतात नंतरला? आफ्टर. इथं टेक्स्ट आफ्टर डिलिमिटर सिलेक्ट करा. टेक्स्ट आफ्टर डिलिमिटर. डिलिमिटर काय आहे तुमचा? @. टाकलं @. सगळ्यांनी ओके वर क्लिक करतो. जी व्हॅल्यू आली. मॅनेजरचं आस्किंग काय होतं, मला फक्त adventurebugs.com दे. जर मॅनेजर म्हणलं असतं मला फक्त नाव दे, ॲडव्हेंचरबग्स नको, काय यूज केलं असतं? बिफोर डिलिमिटर करा यूज फास्ट. चला, डन. ओके, बट मॅनेजर म्हणतो मला फक्त डोमेन नेम हवंय, ना .com नकोय, ना John24 नकोय.
हां, फक्त ॲडव्हेंचर वर्क्स हे जे नाव आहे ते मला हवं आहे ना, .com नको आहे ना काय. कळाली कंडिशन सगळ्यांना? कंडिशन कळाली? मला फक्त ॲडव्हेंचर वर्क्स हवं, दॅट्स इट. आता मला सांगा ह्याच्यामध्ये डिलिमिटर किती आहेत? दोन कोणकोणते? हायफन पण नाहीये. 3 डिलिमिटर आहे. 3 डिलिमिटर आहे बरोबर. @ आहे, हायफन आहे आणि डॉट आहे. हे डिलिमिटर झाले. ओके, मला व्हॅल्यू कोणत्या डिलिमिटर मधली पाहिजे? कोणत्या 2 डिलिमिटर मध्ये ती व्हॅल्यू आहे? @ आणि डॉट. @ आणि डॉट मध्ये ते ॲडव्हेंचर वर्क्स लिहिले ना पूर्ण. मला ते ॲडव्हेंचर वर्क्सच फक्त एक्सट्रॅक्ट करायचे. काय करायचं फक्त ते ॲडव्हेंचर वर्क्स एक्सट्रॅक्ट करायचे. @ आणि डॉट मध्ये माझी व्हॅल्यू क्लिअर आहे एवढं? ओके, मग ही एक रेंज झाली बाबा. तुम्हाला @ आणि डॉट मधली व्हॅल्यू दे, बरोबर आहे. जसं की तुम्ही एखाद्या शॉपमध्ये जाता तेव्हा शूजची प्राइस असते कशी असते, एखाद्या रेंजमध्ये असते. त्या रेंजमध्ये तुम्ही शूज बघता ना, बरोबर आहे. तसं इथं एक रेंज आहे @ आणि डॉटची. ओके, जेव्हा मला एखादी रेंज येते आणि मला त्यातून व्हॅल्यू पुल आउट करायची असते तेव्हा आपण यूज करतो टेक्स्ट बिटवीन द डिलिमिटर. टेक्स्ट बिटवीन द डिलिमिटर्स. त्या टेक्स्ट बिटवीन डिलिमिटर्सला क्लिक करतो. स्टार्ट ऑफ द डिलिमिटर कुठे आहे? @ एंड काय पाहिजे? डॉट. काय पाहिजे? डॉट. देन ओके वर क्लिक केलं. आलं. काय हवं होतं फक्त मला? ॲडव्हेंचर वर्क्स. बाकीचं काय दिसतंय का तुम्हाला? .com वगैरे दिसतंय का? काय तर दिसतंय? इफ तुम्हाला ती स्टेप्स चेंज करायची असेल ना, समजा तुम्हाला @ चेंज करायचं आहे आणि तुम्हाला हायफन पासून व्हॅल्यू पाहिजे, तुम्ही काय परत ॲड कॉलम वगैरे करत बसणार आहे का? नाही. डायरेक्ट सेटिंगवर क्लिक करायचं. साईडला जी स्टेप्स अप्लाय केली त्याच्या सेटिंगवर क्लिक करायचं. अगेन पॉपअप विंडो एक ओपन होती, जे आपण परफॉर्म केलं ऑपरेशन ते. मी आता काय करतो, तर हायफन टाकतो. जस्ट काय टाकतो? हायफन टाकतो. टाकलं. ओके वर क्लिक करतो. काय येईल मला व्हॅल्यू? वर्क्स येईल ओनली. राईट. का? मी स्टार्ट कुठून केलेलं? हायफन वरून. एंड कुठं केलं? डॉटला. क्लिअर? ऑनलाईन. येस सर. काय आलं? टेक्स्ट आफ्टर द डिलिमिटर, टेक्स्ट बिफोर द डिलिमिटर अँड टेक्स्ट बिटवीन द डिलिमिटर. ट्रान्सफॉर्म काय आलं? ॲड कॉलम काय आलं? पक्का काय आलं? डेटा सोर्स सेटिंग, व्ह्यू टॅब काय आलं? व्ह्यू टॅब काय यूज करतो आपण? एखाद्या कॉलमचं डिस्ट्रीब्युशन आणि क्वालिटी दाखवायचं असेल तर क्वालिटी चेकसाठी आपण काय करतो? व्ह्यू टॅब यूज करतो. ओके ओके. हॅलो सर. स्टार्ट होतो. येस सर ते व्हॅलिड एरर एमटी असं कॉलम माझ्या देत नाही सर माझ्या लॅपटॉपमध्ये. अच्छा, व्हॅलिड एम्प्टी का? काय केलं मी त्यासाठी? व्ह्यू टॅब मध्ये गेलो आणि इथं कॉलम क्वालिटी आणि कॉलम डिस्ट्रीब्युशनला चेकआउट केलं. हा व्ह्यू टॅब मध्ये हा, व्ह्यू टॅब मध्ये जा आणि इथं कॉलम क्वालिटी आणि कॉलम डिस्ट्रीब्युशनला चेक कर. कोणतं? काय नाही, व्हाईट स्पेस किती दाखवतो जस्ट. त्याचा यूज नाही काय काय नाही यूज त्याचा. फक्त हे 2 लक्षात ठेवायचे. ओके, जर तुमचे दिसत नसेल क्वेरी सेटिंग, ओके मी आता क्लोज करतो याला. तुम्हाला हे परत पाहिजे तर व्ह्यू टॅब मध्ये क्वेरी सेटिंग म्हणून आहे. व्ह्यू टॅब मध्येच क्वेरी सेटिंग म्हणून आहे. क्वेरी सेटिंगवर क्लिक केलं तर क्वेरी सेटिंग येते. जे अप्लाय स्टेप्स वगैरे असतात ना ते सगळे येते. क्लिअर? स्टार्ट ऑफ द वीक कसा चेंज करायचं कळालं? इयर कसे, मंथ, डे कसे एक्सट्रॅक्ट करायचे कळाले? नक्की. ओके. डेटा सोर्स सेटिंग कळाली? डेटा सोर्स सेटिंगचा यूज काय एक्झॅक्ट? काय फाईंड करायचं? राईट. एखादी जर फाईल मिसमॅच झाली त्याचा सोर्स चेंज होणार. मी डेस्कटॉपवरून कुठे गेलेलो? पॉवर बीआय मध्ये गेलेलो. पॉवर बीआयच्या फोल्डरमध्ये गेलो. त्याचा काय झाला? सोर्स चेंज झाला. मला त्याचा सोर्स चेंज करणं गरजेचं होतं. ते मला फाईल जर पाहिजे असते तर मग काय यूज केलं मी तिथं? डेटा सोर्स सेटिंग. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? मॅनेज कॉलमचा यूज काय होता?
ओके ओके, दोन ऑप्शन आहे. एक तर तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलम पाहिजे असेल आणि बाकीचे रिमूव्ह पाहिजे असतील तर रिमूव्ह अदर कॉलम करायचं. आणि सेकंड ऑप्शन आहे रिमूव्ह कॉलम, म्हणजे तुम्हाला एक पर्टिक्युलर कॉलमच नकोय, बाकीचे पाहिजे तर रिमूव्ह कॉलम यूज करा. राईट. जर डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे असेल तर कोणताही टॅब यूज करणार आहे तुम्ही? रिड्यूस रोज, हा रोज टॅब आहे तो यूज करणार आहे. राईट. डुप्लिकेट्स रिमूव्ह करायचे असतील, तुम्हाला टॉप 5 ठेवायचे असतील, बॉटम 5 ठेवायचे असतील, बिटवीन द ठेवायचे असतील, तुम्ही कोणता यूज करणार? रोज टॅब. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? नक्की. ओके, तुम्हाला जर सॉर्टिंग करायचे असतील म्हणजे असेंडिंग डिसेंडिंगनी सॉर्ट करायचं असेल तर इथे एक साईडला आहे सॉर्ट म्हणून. वरती केलं की असेंडिंग, खाली म्हणलं की डिसेंडिंग. असेंडिंग डिसेंडिंग माहिती ना? A to Z म्हणजे काय? असेंडिंग आणि Z to A डिसेंडिंग. क्लिअर आहे? जास्त झाले नाही झाले? ते माझा टाइम झालाय, थांबावं लागेल. तर सेव्ह कसं करायचं? ओके, सांग. ओके, ह्या गोष्टी झाल्या सगळ्या. आपल्याला घ्यायचं होतं रे, घ्यायचं 5 मिनिटात घ्यायचं. ठीक आहे. थांबा. 2च मिनिट थांबा. ते बघू दे. जाऊ दे, उद्या. ठीक आहे. येस, आता तुमचे सगळे झाले, अप्लाय स्टेप झाले, सगळे ट्रान्सफॉर्मेशन केले. ओके, जस्ट क्लोज अँड अप्लायवर क्लिक करा. फर्स्ट सगळ्यांनी क्लोज अँड अप्लायवर क्लिक केलं तुमच्या पॉवर बाय डेस्कटॉपला जाईल. गेलं? ओके, तर वरती अप्लाय चेंजेस आला असेल ते ऑटोमॅटिकली लोड करत आहे का? तिकडचं लोड होत होतं आता. ओके, बघा असे लोडिंग होत असेल. राईट ना? थांबा, ते पूर्ण लोड होतं. ते करते सगळे ट्रान्सफॉर्मेशन चेक करता आणि लोड करतो तो पॉवर बाय डेस्कटॉपला पण. म्हणजे ते साईडला डेटा पेन म्हणजे जे ट्रान्सफॉर्मेशन केले ते पण दिसतं. झालं सगळ्यांचं? आता क्लीन अशी दिसते. काय झालं? एरर येऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. एरर येऊ दे, ते नंतर सॉल्व्ह करायचं आपल्याला. एरर येऊ दे. काय एरर आलाय? म्हणजे कन्वर्ट टू नंबर आलाय, नॉट कन्वर्ट टू नंबर. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. डे ड्राईव्ह मध्ये मिसमॅच आहे थोडं. ठीक आहे. जे काय ट्रान्सफॉर्मेशन केले, काय केलं आपण? डे केलेलं, डे नेम केलेलं, मंथ नेम केलं, क्वार्टर केलं, स्टार्ट ऑफ द वीक केलं, इयर केलेलं, आलं का सगळं? राईटला बघा डेटा पेनमध्ये. आधी काय होतं आपल्याकडे? फक्त डेट होती. त्या डेटमधून जे जे एक्सट्रॅक्शन केलं ते ऍड झाले. राईट. म्हणजे काय करू शकतो मी? तो डायरेक्ट पुल आउट करू शकतो व्हिज्युअल्समध्ये. इयर पाहिजे असेल तर इयरनुसार डेटा घेऊ शकतो, मंथ नेमनुसार पाहिजे तर मंथ नेमनुसार, डे नेमनुसार पाहिजे तर डे नेमनुसार. क्लिअर? सर तुमचा आवाज येत नाही. हॅलो, आता येतोय? हां. ओके, ठीक आहे. मी काय म्हणलं, जस्ट जे आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं ते तुम्हाला इथं दिसेल राईटला डेटा पेनमध्ये. दिसतंय ना सगळ्यांना? म्हणजे सगळे चेंजेस झालेले. ओके, तरी पण काळजीसाठी फाईलमध्ये जावा आणि फाईल सेव्ह करा. ओके, सेव्ह करा. जस्ट आधी सेव्ह ॲज केली ना डेस्कटॉपला सगळ्यांनी? हो, ओके, आता फक्त सेव्ह कर. म्हणजे कंट्रोल एस नाही व्हायचं. नाही, तरी सेव्ह करायचं. कधी कधी कंट्रोल एस ना वर्क नाही करत. कधी कधी वर्क, दाखवा डेटा होतो. तुम्ही डायरेक्टली आपण तिथे क्लोज अँड अप्लाय केल्यानंतर सेव्ह होते ना? क्लोज अँड अप्लाय न केल्याने तिथं सेव्ह होतं. ते पॉवर बाय डेस्कटॉपला सेव्ह व्हायला लागतं. ती लोडिंग आलेली ना मग अशी, पॉवर बाय डेस्कटॉपला सगळे ते चेंजेस करायला घेतं. म्हणजे जो बॅक एंडला डेटा आपण चेंज केला तो फ्रंट एंडला पाठवतो. तो म्हणजे इथं डेस्कटॉपला पाठवतो या डेटा पेनमध्ये सगळा. ओके, आता कस्टमर लुकअपमध्ये आपण काय काय चेंज केलं? हा, केलेलं ना. टेक्स्ट आफ्टर वापरलेलं, बिटवीन वापरलेलं ना. आधी होतं का इथं? नव्हतं. जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं त्यानंतर इथं लोड झालं, ते फ्रंट एंडला पाठवलं ते. ओके स्मिता? हा सर, मग परत इकडे एकदा आणखी सेव्ह करायचं बोललात ना तुम्ही? हा, सेव्ह म्हणजे फक्त एक प्रिकॉशन, सेव्ह करायचं, बाकी काय की तुमचा डेटा लॉस होऊ नये. कधी कधी होतो प्रॉब्लेम येतो पॉवर वेळेला, त्यामुळे बाकी काय नाही. ओके,
मला ती ती फाईल परत बघायची असेल. कोणती? ती फाईल आता माझ्या मागच्या मगाशी जो फोल्डर आपण बनवलं त्या फोल्डर मध्ये सेव्ह झाली असणार आहे ना? काय म्हणली प्रभू? अरे सर, आता आपण जी सेव्ह केली ना फाईल ती कुठे सेव्ह झाली? त्या फोल्डर मध्येच ना? आपण मागे डेस्कटॉपला बनवला तो. अभी इथं खाली सेव्ह होती पॉवर BI मध्ये. और तू डेस्कटॉपला सेव्ह कर फाईल्स. बेस्ट आहे डेस्कटॉपला सेव्ह कर, तिथून डायरेक्ट फाईल ओपन करायची. सेव्ह ॲज कर. सेव्ह ॲज मध्ये इथं DA9 टाकलेलं आहे, इथं सेव्ह कर डायरेक्ट डेस्कटॉपला. ओके, ओके. डेस्कटॉप सिलेक्ट कर आणि सेव्ह कर फाईल. बेस्ट. आणि ओपन करताना अगेन सेम तिकडूनच लाईक तुम्ही हा, डायरेक्ट फक्त हे करायची, जी डेस्कटॉपला सेव्ह झाली असेल ना फाईल त्याच्यावर डबल क्लिक करायचं फक्त. ओके. पीडीएफ मध्येच ओपन होते ऍज पर पॉवर बीआयचं. येस येस. मध्ये काही फिक्स गायब आहेत. एंट्री दाखवतात. करायचं आपल्याला, राहू दे तसं. ओके, ठीक आहे. चलो थांबूया आपण. सेव्ह करा. थांबा, ऑनलाईन अटेंडन्स घ्यायची मला. सगळ्यांना काय आलंय आजचं? एव्हरीवन? हर्षदा, सायली, शिवानी. Yes, sir. हो सर. ओके. देव, आशिष, अभिजित. Yes, sir. Yes, sir. सो ऑफलाईन अटेंडन्स टाका ना कोणतरी. ठीक आहे, ऑनलाईन जाऊ शकता तुम्ही. मी मेसेज जरी नाही टाकला ना, लेक्चर असतं. जेव्हा मी मेसेज टाकलं उद्या सुट्टी, तेव्हा लेक्चर नसेल. ठीक आहे. येस सर, थँक्यू. मी आज सुट्टीचं टाकत जाईल आदल्या दिवशी. ओके, आदल्या दिवशी सुट्टीचं टाकत जाईल, उद्या लेक्चर नाही म्हणून. रेकॉर्डिंग येस करतो मी अपलोड थोड्या वेळात करतो.